हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे वेनसडे आणि सकाळचे वाजलेले आहेत 9. आज मी कॉलेजला नाही गेली आहे, मला थोडं बरं पण नाही वाटत आहे, सो म्हणून. आणि मम्मा बनवते किचनमध्ये नाश्ता, म्हणजे पूर्वासाठी बनवते चिकन, तिला टिफिनला न्यायचं आहे. आणि आली बघा इकडे. तुला काय वाटतं सांग? काय की बनूला चिकन सोबत भाकरी देऊ की चपाती? मला काय माहिती, तरी अंदाज. आणि मी बनवणार आहे दुपारी बटर चिकन. सांग ना. मी थोडी खाणार आहे. तरी पण तुला काय वाटतं? सुकत तिला खायचं मला थोडी. आणि सकाळी नाश्त्याला भुर्जी पण बनवलेली ताईला टिफिनला. मी जाणार होती कॉलेजला, पण नंतर म्हणजे डिसिजन चेंज झाला आंघोळ केल्याच्या नंतर की मला नाही जायचं, म्हणून मी नाही जाणार आहे आज. बघू आता काय होतंय काय नाही. आजचा दिवस कसा जातोय. आवाज पण बसल्यासारखं वाटतोय, एकदम असं घसा दुखायला लागले, खवखवतोय घसामध्ये. पण ठीक आहे, आता बघू. स्टे ट्यून, ब्लॉग स्किप करू नका. चिकन बनायला चिकन चिकनचा सुक्का बनवलाय. सुक्का काय बोल करू सांग ना. चपाती तेच चाललंय, चपाती भाकरीचं. मी तर आता झोपणार आहे थोड्या वेळासाठी. नाही पण झोपायचं नाही, थोड्या वेळ झोपेल. हाईट वाढत चालली आहे, कमी होत चालली आहे बघा. तर बघूया दुपारी ही बनवेल चिकन. माझ्यासाठी बटर चिकन नसतं. नाही बाई, मला नाही येत. अरे एवढं खोटं बोलते ना, एवढं खोटं म्हणजे. सांग ना काय बनवू तिला. मला काय माहिती. तुला तरी तुझा अंदाज, तू जर जात असतीस तर तुला काय अपेक्षित? माझं काय नाही असं. माझं असं काय नखरे नसतात. मला काय पण चालतं टिफिनला. यांचे लय नखरे आहेत. खरं बोल. खा ना भुर्जी चपाती खा. दे चल. भुर्जी चपाती नाश्ता करते आणि मग झोपून घेते मस्त. आमच्याकडे सिरियल चालू आहे. आम्ही सिरियल बघतो रोज. जुनी सिरियल आहे ती. जुनी सिरियल आहे उडू उडू. ऍक्च्युली मी या लोकांना नाद लावलाय त्या सिरियलचा. मी रोज दुपारचं सिरियल बघते. हे लोक पण माझ्यासोबत सांग ना बनू. या आता पुढच्या एपिसोड मध्ये काय झालंय आता काय का हे स्वतःसाठी नाही डबा घेऊन चाललीये, दुसऱ्यांसाठी डबा घेऊन चाललीये. ते तू देते. तू मेसेज टाक आणि बोल स्वतःच्या भाकऱ्या आणा, मी चिकन आणते तुमच्यासाठी. है ना? 2 देते ना. जा मम्मी पटकन दे तिला 5. मम्मी जा पटकन 5 दे. मम्मी जा ना, दे तिला 5 जरा. यांचं चाललं लाईन वर आल्या चपातीवर चाललेलं त्यांचं. भाकरी भाकरी मला चपाती देणार आहे. चपाती चपाती चपाती. तर बघू काय होतंय काय नाही. चपाती पण 2. मी घेते नाश्ता आता माझ्यासाठी. खायला बस झालं 2च. भुर्जी दे. भुर्जी 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 भुर्जी. चाय गरम होते गाईस. चाय भुर्जी मला दे ना. नाही मला ती पाहिजे. ती चपाती चांगली आहे. चपात्या सकाळीच केलेल्या आहेत. ही आणि ग्लासात पाणी घे. चल निघ बाहेर घेऊन जा. नाश्ता तर घेतलाय आणि आता नाश्त्यास सिरियल बघणार आहे मी. आज माझं टार्गेट आहे, आज संपूर्णच टाकायचे मला. नेटफ्लिक्सचा रिचार्ज केलाय ताईनी. नेटफ्लिक्स बघायचं मन आहे, आता ते बघूया. मस्तपैकी अंडा भुर्जी चपाती. खूप दिवसांनी खाते मी अंडा भुर्जी, पण भारी लागते. पण 2000 years later. सो वेलकम बॅक. सकाळी जसा मी व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मी TV बघत होती आणि नंतर जे मी झोपून घेतलंय ते मी मगाशी उठली आहे 5:30ला. त्याच्यानंतर उठली, टाइमपास केला थोडासा बाहेर येऊन, TV बघितला थोडा परत.
मग झाडू मारला आणि आता मम्मीला मी चाय बनवून दिलाय आणि घंटे बसली आणि आज जेवण मी बनवणार आहे. मी दुपारी बनवलेलं, मच्छी आणलेली दुपारी, फिश आणलेली सांगते, फिश आणली होती दुपारी, करली आणलेली. मी तर काय जेवली नाही कारण मी झोपून घेतलेलं. आणि आता फिश फ्राय करेल, थोडीशी करली आहे ती, नाही ती मी दुपारी जेवणापुरतीच बनवलेली पप्पानी तिच्यासाठी. आता संध्याकाळी सगळ्यांसाठी फ्राय करेल. आणि मी पापलेट पण आणले, तो 2च पापलेट घेऊन आली. किती किती हुशार आहे ना. मला तर नाही आवडत पापलेट. मग तू कशाला बोलतेस नाही आवडत तर? बोलायला लागतं असं, टोमणे मारायचे असतात, चांगलं असतं. आणि मी बनवणार आहे आता बटर चिकन. रोट्या मला नाही, रोट्या नको ना, आपण बाहेरून आणू रोट्या. का तू एवढी जागीरदार आहे तुझा बाप? जागीरदार आहे बोलते. बघू आता, बोलते कमवा आणि बाहेरचं खावा. आता मी चिकन मॅरिनेट करून घेते आणि पीठ मळून घेते. मला रोट्या बनवावे लागतील, आज बनवते. मीठला कोणाला लावलाय? तर असं आहे. आणि आता चला बघूया कसं बनवायचं बटर चिकन. मला तर माहिती नाही कसं बनवायचं, पण मी बनवणार आहे काही ना काहीतरी टाकून. आणि या लोकांना देणार आहे, या लोकांना खायला देणार आहे. आणि जर उद्याच्या, चूप जरा, जर हे लोक उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसले तर समजा बटर चिकन चांगलं झालं. ऐक ना, मगज बी त्या डब्यात आहे. ते काय काजू नसले ना तरी चालतात, ते टाकायचं. मगज बी काय पण त्या बिया असतात, खरबूजा खरबूजाच्या बिया. सिगप काजू ते नाही, व्हाईट वाले असतात त्या, ते टाकतात. ते आणि खसखस. खसखस विस्कस नाही टाकणार आहे. चल, मम्मी व्हिडिओ बनवणार आहे आज माझा आणि मी जेवण बनवणार. तुम्हाला नेहमी असं मी व्हिडिओ बनवते मम्मी जेवण बनवते असं असतं ना, आज उलट होणार आहे गाईज. तर चला तुम्ही पण बघा. तर चिकन मॅरिनेट करायसाठी पहिलं तर मी ऑइल घेतलेलं थोडंसं, त्यानंतर मग त्याच्यात रेड चिली पावडर टाकलेली आणि ते मग चांगलं मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट जी मम्मी बनवून ठेवते घरात ती टाकली, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि कस्तुरी मेथी टाकलेली आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्याला. त्यानंतर मग मी त्याच्यात दही टाकलेलं, थोडंसंच दही टाका, म्हणजे जेवढं चिकन असेल मॅरिनेट होईल तेवढं दही टाका. मग चांगलं फेटून घेतलं ते दहीचे, तुम्हाला दिसत असतील गट्ट्यांसारखं, ते चांगलं मिक्स करून घेतलं. आणि बारीक कोथिंबीर आणि पुदिना कापून टाकलेला त्याच्यात. त्यानंतर मग चिकन टाकलं आणि चांगलं असं मॅरिनेट करून घेतलं. आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं मी. चांगलं मिक्स करून घ्या आणि चवीनुसार मीठ टाका लास्टला त्याच्यात, तुम्हाला तुमच्या अंदाजे. तर आता चिकन झालेलं आहे मॅरिनेट आणि हे ठेवूया आपण फ्रीजमध्ये. तर हार्डली 15 मिनिट्स ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. सो गाईज आता मम्मीने मला कांदे लसूण आणि हे आलं सोलून दिलंय आणि मला आता फटाफट ते कापायचंय. चिकन मॅरिनेट करायचं आणि मी फोनवर बोलतेय ॲज युजल. प्रथमेशचा कॉल आलाय, फोनवर बोलतेय. आता मी फटाफट कापून घेते आणि नंतर मग तुम्ही रेसिपी बघा, कारण मी माझे उद्योग करते स्वतः. तुम्ही पण करा. जर हे लोक दिसले ना उद्या ब्लॉग मध्ये तर समजा चांगलं झालंय. मी आधीच सांगितलंय तुम्हाला. चलो बनाते. तर मी मॅरिनेट करत होती चिकन, तोपर्यंत मम्मीनी मला मस्त सगळं काही सोलून दिलं पटापट. आणि मी घेतले 2 कांदे जे उभे चिरते आणि बारीक एकदम पातळ चिरा, कारण पटकन कांदा शिजेल. या व्यतिरिक्त तुम्ही 4 तुकडे पण करू शकता कांद्यांचे, पण ते शिजणार नाहीत पटकन. आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या घ्या आणि अद्रक घ्या थोडंसं टेस्टसाठी. आणि त्यानंतर मग मी एक कांदा चिरते बारीक, कारण की मला तो लास्टला पाहिजे, ते तुम्हाला दिसेलच का.
पण हे ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ पण शकता असं किंवा नाही पण घेऊ शकत. आणि मी घेतलं आहे टॅमॅटो घेतलेला आहे एक, तो मी पीसमध्येच कापलेला 4 पीसमध्ये, कारण मी बारीक वगैरे काय केला नाही, कारण तो शिजेल पटकन. तर आता ग्रेव्ही बनवायची आहे. सो ग्रेव्ही बनवायसाठी पहिलं तर आपण गॅस पेटवायचा आहे. त्यानंतर मी त्याच्यावर कढई ठेवली आहे. मी गॅसचा फ्लेम मीडियम ठेवला आहे. 1 पळी तेल टाकलं आहे. त्यानंतर मग आपण उभा चिरलेला जो कांदा होता तो टाकला आहे. कांद्याचा कलर जोपर्यंत चेंज नाही होत ना, म्हणजे थोडासा असं पिंकमध्ये जात नाही ना तो, त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे अद्रक आणि लसूण. ते मिक्स करून घेतल्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची काश्मीरी, आणि धना पावडर टाकायची आहे. त्यानंतर मग त्याच्यात हळद टाकायची आहे, आणि नंतर त्याच्यात मी 1 इलायची, 1 मिरची आणि 2 लाल मिरच्या घेतल्यात. त्यात ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर मग आपल्याला काजू आहेत ना, चांगले 6-7 काजू टाका त्याच्यात, आणि चवीनुसार मीठ टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या. ते मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो गळवायचा आहे पूर्ण म्हणजे. आणि त्यानंतर मग 1 क्यूब बटर टाका मस्तपैकी, आणि चांगलं मिक्स करून घ्या एकदम. तुम्ही बघताय तेल असं सुटलं आहे. तर मिक्स केल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर मी झाकण ठेवायच्या आधी गॅसचा फ्लेम थोडासा कमी केलेला, आणि तुम्ही पाहू शकता मी तिकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर पाणी तुमच्यावर आहे, जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर टाका. मी पाणी टाकलेलं कारण की मला टॅमॅटो शिजले पाहिजे होते, म्हणून मी पाणी टाकलेलं. तर ऑप्शनल आहे ते. आणि त्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवा. गॅसचा फ्लेम थोडासा स्लो करून मग आपल्याला, मी साईडला तिकडे मिरची कापून घेतली आहे, कारण मी तुम्हाला जसं की सांगितलं ऑप्शनलसाठी आहे लास्टचं शेवटला. तर त्यानंतर मग मी हे मिश्रण झाल्यावर ते मी थंड करायला ठेवलेलं, आणि कढईत दुसरी ठेवलेली, कारण मला ह्या पॅनमध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना, ते मला फ्राय करून घ्यायचं होतं, कारण मी डायरेक्ट चिकन तर टाकू नाही शकत. सो त्या तेल टाकलेलं पॅनमध्ये, आणि 1 क्यूब बटर टाकलेला, कारण मला ते बटर चिकन आहे तर ऑफकोर्स आपल्याला बटर लागणारच आहे. तर बटर टाकून मस्तपैकी ते मेल्ट झालं. त्यानंतर मग मॅरिनेटेड जे चिकन होतं ना, ते मी चांगलं असं फ्राय करून घेतलेलं सर्व बाजूनी, आणि लो फ्लेमवरच करा तुम्ही फ्राय, कारण चिकन शिजलं पण पाहिजे, नुसतंच त्याला कलर नाही आला पाहिजे. तर सगळं चिकन मस्तपैकी असं नीट लावून ठेवलेलं मी सगळीकडून, आणि जे उरलेलं जे मिश्रणचं आहे ना, ते चांगलं चिकनच्या वरती मी टाकलं होतं. तर गॅस स्लो करूनच तुम्ही हे करा, नाहीतर मग दुसरं टाकायला जाल आणि तोपर्यंत जे पहिलं टाकले ते जळून जाईल, म्हणून स्लो फ्लेमवरच करा. आणि त्यानंतर मग मी हे केल्यानंतर तेल टाकलेलं थोडंसं साईडने, कारण मला असं कमी वाटत होतं तेल थोडं, म्हणून मी तेल टाकलेलं. आणि मग साईड बाय साईड मग मी ॲज युजल भांडी घासून घेतली, कारण की मम्मी बोललेली जे पसारा करते ते सगळं काय तुला आवरायचं आहे, म्हणून मी जेवढं होतं आहे तेवढं फटाफट साईड बाय साईड भांडी पण घासून घेतलेली, जे काय मी यूज करायला काढलेलं ते. आणि आमच्याकडे पाणी नाही आहे, म्हणून असं टोपात पाणी वगैरे घेऊन घासावं लागते भांडी. खूप वांदे आहेत कारण आम्ही किचनमध्ये टाकी नाही लावली आमच्या, म्हणून. सो असं आहे. आणि चिकन थोडंसं शिजलं ना खालून, त्याचा कलर चेंज झाला ना खालून, तर तुम्हाला ते पलटी करून घ्यायचे 5 मिनिट नंतर, आणि नीट हळूहळू पलटी करा, कारण काय तुटलं पण नाही पाहिजे आणि काय असं गिचगिच पण नाही झाली पाहिजे त्याच्यात. सो चिकन झालेलं. त्यानंतर मग मी हे वाटायला घेतलं, आणि चा कलर चेंज होतो जर आपण हे गरम गरम वाटलं तर, आणि आपल्याला हे थंड करूनच वाटायचं आहे, कारण याचा कलर चेंज होणार नाही. तर हे मिश्रण वाटून झालं आहे, आणि वाटल्यानंतर मग मी त्याच कढईमध्ये बटर आणि ऑइल टाकलेलं, 1 क्यूबचा बटर टाकलेला. आणि जसं मी सांगितलं ऑप्शनल आहे कांदा आणि मिरची लसूण, तर तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग डायरेक्टली तुम्ही तेल आणि बटर टाकून हे मिश्रण तुम्ही चांगलं नेटच्या ह्याच्यात गाळून घ्या, कारण बाकीचा जो साचलेला असतं ना, ते जसं की मिरची आपण वाटली आहे तर टॅमॅटोच्या बिया असतात त्या सगळ्या निघून जातात,
आणि टाकायचं असेल तुम्ही याच्यात ऑप्शनली पाणी टाकू शकतात ग्रेव्ही वाढवायसाठी, नाहीतर तुम्ही थिक पण ठेवू शकता. आणि त्यानंतर मग आपण फ्राय केलेलं जे चिकन आहे ते मस्तपैकी याच्यात टाका आणि मस्त 5 मिनटं वाफेवर ठेवा आणि झालं. तर गाईज मम्मी देते आता जेवायला, वाढते मस्तपैकी. हे बघा बटर चिकन बनवलं आहे, मी ट्राय तर केलं आहे माझ्या हिशोबाने. मला आवडलं तर सांगा, तुम्ही बनवा घरी, ट्राय करा. सो मी घेतलं आहे जेवायला. बघ ना यार, टेस्ट करून सांग ना. पूर्ण टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय. आणि मी एकटीने केलंय सगळं एकतर. कसं आहे, चांगलं झालंय. स्वतः आम्ही जेवून घेतो मस्त.